कधी कधी मला वाटते अख्ख्या जगात फक्त माझ्याच घरात सकाळच्या नाश्त्याला चहा चपाती भेटते की काय माहीत. कारण जास्त करून चहा चपातीच करते. म्हणजे कसं असतं, सकाळचा चपाती भाजीचा डबा करायचा असतो आणि वेगळा नाश्ता असं करत गेलं की नाही वेळ होते आणि टायमिंगमध्ये आवरत नाही. त्यामुळे चहासोबत चपाती दिली की असं बरं पडतं आणि पोटभरीचा पण नाश्ता होतं. आणि आज झालं असं की आज सगळा म्हणजे गोंधळच उडाला. कारण आज मला घेवड्याची शेंग भाजी करायची होती, पण रात्री निवडायला विसरले. मग सकाळी निवडून वगैरे करायची म्हटलं तर वेळ होणार होता, वेळेत डबा तयार होणार नव्हता. त्यामुळे अंडी होती घरात, म्हणून म्हटलं की नाही अंड्याची बुर्जीच करायची. त्यामुळे पहिल्यांदा चपातीचं पीठ मळलं. रात्रीचं दूध, म्हणजे रात्रीचंच दूध असते, त्यामुळे ताजं म्हटलं तरी चालेल. दूध एका साईडला गरम करून घेतलं. लगेचच कांदा चिरून अंड्याची बुर्जी पण फोडणीला टाकून घेतली. त्यानंतर सगळ्यांना चहा एका बाजूला ठेवला. एका बाजूला चहासोबत खायला चपाती पण गरम गरम करून घेतल्या. चहा चपाती दिली. त्यानंतर बाकीच्या जेवणाच्या चपात्या पण बनवून घेतल्या. मग लगेचच डबा देखील भरून घेतला. एकदा पोरांचा डबा वगैरे भरलं की मग माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात करायला बरं पडते. म्हणून म्हटलं आता बाहेरच्या कामांना लगेच हात घालायला नको. आता ओट्याजवळ आहे तर ओट्याजवळचीच कामं सगळी आवरून घ्यायची. म्हणून एका बाजूला भात ठेवला आणि इथं घेवड्याची शेंग निवडायला घेतली. घेवड्याची शेंग ही कशी होते माहिती आहे, आतून किडलेली असते, त्यामुळे आत खोलून बघावे लागते. त्यानंतर बाजूची केसरं पण काढावी लागतात. कारण एक जरी केसरं ते दाताखाली आलं तर पूर्ण भाजीच खायला होत नाही, कारण अगोदरच ही भाजी अशी कचकचीत लागते. त्यामुळे ही निवडून चिरून घेतली आतून किडले का बघून. त्यानंतर ही भाजी फोडणीला टाकली आणि मग बाकीच्या कामांना मी सुरुवात केली. चला तर ताईनं ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.